नमस्कार. साम संजीवनी या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, माणूस हा एकमेव प्राणी आहे जो दोन पायांवर उभा राहतो आणि ताठ कण्याने चालतो. पण जेव्हा ह्या कण्यामध्ये किंवा मणक्यांमध्ये काही इजा होते, काही प्रॉब्लेम होतो, तेव्हा मात्र बऱ्याचदा आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागते. आणि मणक्यांची शस्त्रक्रिया म्हटलं की अर्थातच अनेक समज आणि गैरसमज देखील असतात. मणक्यांच्या शस्त्रक्रियेमध्ये समज गैरसमज काय असतात या सगळ्याचं निरसन आज आपण आपल्या कार्यक्रमातून करणार आहोत. या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर अवनीश गुप्ते आज आपल्याबरोबर आहेत. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर अवनीश गुप्ते हे मणक्यांचे सुपर स्पेशलिस्ट आहेत. म्हणजेच त्यांनी MBBS MS केलेलं आहे. त्याचप्रमाणे MCH ही जी डिग्री आहे, जी मणक्यांमध्ये जगातली सगळ्यात मोठी डिग्री आहे, ती त्यांनी संपादन केलेली आहे. न्यूरोस्पाइन सर्जरीचे विभाग प्रमुख आहेत सर रुबी हॉल क्लिनिक पुणे इथं. त्याचप्रमाणे विनायक हॉस्पिटल व स्पाइन सेंटर पुणे इथं. विनायक हॉस्पिटल व स्पाइन सेंटर हे जे सेंटर आहे हे महाराष्ट्रातलं एकमेव स्पाइन सेंटर आहे. खरं तर अनेक प्रश्न, समज गैरसमज ह्या मणक्यांच्या शस्त्रक्रियेबद्दल असतात. ते दूर करण्याचे आजच्या कार्यक्रमातून आपण प्रयत्न करणार आहोत. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपण मणक्यांच्या शस्त्रक्रियेकडे येणारच आहोत. त्यातले समज गैरसमज येतीलच. पण सुरुवातीला आपण मणक्यांची रचना समजून घेऊया का, रचना आणि कार्य. बरं, आपला मणका असा दिसतो, ते दाखवला इथे. मानेचे 7, पाठीचे 12, कमरेचे 5 मणके असतात आणि खाली माकड हाड असतं. मणका कडक असल्यामुळे आपल्याला देतो आधार, स्थिर आपण राहू शकतो. पण दोन मणक्यामध्ये जर कुठे जरी पाहिलं तर गादीचा समावेश असते. बरोबर. ही गादी आहे, इथे गादी आहे, गादी आहे, गादी आहे. गादी आपल्याला ते लवचिकता, आपला हालचाली त्याच्यावर शक्य होते. पुढे मागे वाकणे, वळणे, चालणे त्याच्यावर शक्य होते. गादी जागेवर राहिली तर काही विषय नाही. पण गादी बाहेर सरकली, जे वेगळ्या रंगाने करून दाखवले, तर ते पिवळ्या रंगाची शीर चोकअप झाली. ते पिवळ्या रंगाची शीर मोकळी आहे. त्या कारणामुळे गादी सरकल्यामुळे बरेचसे तक्रारी की पेशंटचे त्रास निर्माण होतात. ते आपण नंतर चर्चा करणार आहोत. तर तिसरा विषय महत्त्वाचा आहे. या मणक्यामध्ये, हे संपूर्ण मणक्यामध्ये सेंटरमध्ये एक शीर जात असते खालीपर्यंत, त्याला म्हणतो आपण मज्जारज्जू, जिथे दिसत नाहीये. सेंटरमध्ये असते शीर. मेंदूचे निरोप पायाला हाताला पाठवण्यासाठी, म्हणजे समजा हात मला आत्ता उचलायचे, हात मला आत्ता उचलायचे, हात वरती करायचे, तरी मेंदूचे निरोप हाताकडे कसं गेलं, ते याच्यातनं गेलं. तसं मला चालायचे, तर निरोप आतमध्ये गेला आणि पायापर्यंत गेला. थोडक्यात मेंदूचे निरोप हात पायाला पाठवण्याकरता मज्जारज्जूची गरज पडते. तर मान कंट्रोल करतो हाताला आणि पाय कंट्रोल करतो, कंबर कंट्रोल करतो पायाला. तर तसं कंट्रोल आपल्याला समजलं पाहिजे पहिले. बरोबर. म्हणजे सगळ्या आपल्या शरीराचा कंट्रोल थोडक्यात ह्या स्पायनल कॉर्डमध्ये असतं, जे मेंदूचे निरोप खाली हात पायाला घेऊन जातात. बरोबर. तुम्ही सांगत होता की ह्याच्या काही तक्रारी आपल्याला ज्या सामान्यपणे आढळून येतात, तर त्या तक्रारी आणि उपचार ह्यांच्याबद्दल सुरुवातीला थोडक्यात बोलूया. तक्रारी म्हणजे दोन प्रकारचे पेशंट आमच्याकडे असतात OPD मध्ये. एक ग्रुपमध्ये पेशंट असे असतात जे जागेवर दुखणी म्हणतात, मान, पाठ, कंबर दुखी. त्यांना फारसा काही ऑपरेशनाची गरज पडत नाही. पण ज्यांना दुसरे ग्रुपचे पेशंट, ज्यांना कंबर दुखीसोबत पायाची तक्रारी आहेत, थोडक्यात पायाला रग लागणे, चमक भरणे, मुंग्या येणे, पाय बधीर होणे किंवा पॅरालिसिस होणे, हे सर्व प्रकार म्हणजे कमरेसोबत पायाची तक्रारी आणि मानेसोबत हाताची तक्रारी सुरू झाली तर पेशंटच्या ऑपरेशनाची गरज पडते. ते आम्ही MRI करून ठरवतो की कोणाला ऑपरेशनाची गरज आहे, कोणाला नाही. तर ते महत्त्वाचं आहे. ते पेशंट दुर्लक्ष नाही केले पाहिजे, कारण ते पेशंट जर दुर्लक्ष आले तर पेशंटला कायमची पॅरालिसिस होऊ शकते. आणि जेव्हा आपण शस्त्रक्रियेवरती चर्चा करतो, सुचवतो, तर आपण गॅरंटी देतो त्यांना की तुम्ही लगेच ऑपरेशन करून चालणार, फिरणार आणि पायाला पॅरालिसिस, हाताला पॅरालिसिस होणार नाही. अच्छा, बरोबर. सर, तुम्ही आता म्हणालात की तुम्ही पेशंटना तसं सांगता, गॅरंटी देता. पण मग ह्या मणक्यांच्या शस्त्रक्रियेमध्ये वेगळं असं काय करता तुम्ही? वेगळा काय करतो तर मी डायरेक्ट एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. आज पहिल्यांदा ऑपरेशन थिएटरच्या आत घेऊन जातो. एक पेशंटचं ऑपरेशन झालेलं आहे आता, ते दाखवतो मी, असं दाखवतो मी, आणि तर मला लक्षात येईल तुम्हाला. नक्कीच सर. आणि आता ऑपरेशन संपलंय. पेशंटचं नाव आहे कुसुम म्हेत्रे. त्यांचं वय महत्वाचं आहे, 75 वर्षाचं वय आहे. त्यांचा पहिला MRI दाखवू आपण. हे त्यांचं MRI आहे. हे शीर दिसते आपली मोकळी. त्यांची एक ठिकाणी शीर चोकअप झाली, 2 ठिकाणी शीर चोकअप झाली, 3 ठिकाणी शीर चोकअप झाली आणि माकड हाड आहे.
आजी पाय उचला, डावा पाय उचला, छान, खाली ठेवा. उजवा पाय उचला, खाली ठेवा. तर ऑपरेशन मध्ये आम्ही चेक करत होतो ऑपरेशन करता करता की त्यांना त्रास नाही झाला पाहिजे आणि प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्यांचे पाय हालत होते आणि आताही हालतात. अजूनही पेशंट सरळ केलेलं नाहीये. आपण डायरेक्ट त्यांच्याशी बोलू. त्यांचं काय म्हणणं आहे? आजी नमस्कार. नमस्कार. नमस्कार आजी. नमस्कार. नाव काय आपले? कुसुम रामचंद्र मेत्रे. बर विटा. बर 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 तुम्ही विटेचे आहेत? हा. कराड विटे. कराड. बर 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 तुमचं ऑपरेशन छान झाला? छान झालं. मला आनंद झालाय. मला पाय हलवायला मला फक्त एक प्रश्न विचारायचे तुम्हाला. हा. तुमचे जे पाय हालवता येत नव्हतं ते पाय मोकळे वाटतायत का? वाटतंय. खूप छान वाटतंय. पाय मोकळे झाले? झाले. जेव्हा तुम्ही आता पाय हलवलं तुम्हाला मोकळापणा वाटला का? वाटला. पायाची ताकद बरी झाली का? झाली. हो. मला हे सांगायचंय, पेशंट असं मी जगाभरातही चॅलेंज करू शकतो, कुठेही ह्या पद्धतीने ऑपरेशन कोणी करत नाही की पेशंट सुपाय म्हणजे सरळ केलेलं नाहीये आणि पेशंट अगोदर सांगतोय की माझे पाय मोकळे झालेले आणि वय 75 आहे, आजींचं ऑपरेशन केलेलं आहे. आपण हे तरुण पेशंटचं नाहीये. आणि वयस्कर लोकांचं ह्या पद्धतीने केलं तर सुरक्षित. कारण आपण संपूर्ण भूल दिली नाहीये. संपूर्ण भूलचे धोके आहेत. जास्त भूल झाली तर भूल उतरत नाही म्हातारे पेशंटची. तर आम्ही तरुण लोकांची पण तशी करतो आणि म्हातारे पेशंटची पण तशी भूल देऊन ह्या पद्धतीने बोलता बोलता गप्पा मारता मारता करतोय. ऑपरेशन करताना तुम्ही पण शुद्धीवर होते? हो. खूप. हा? मला सगळं समजत होतं. ओके, थँक्यू. आभार. नक्कीच. म्हणजे अगदी घर बसल्या सरांनी आपल्याला हॉस्पिटलची किंवा ऑपरेशन थिएटरची सफर घडवलेली आहे. आणि सर जसं त्या आजींनी सांगितलं की त्यांना लगेचच खूप बरं वाटत होतं. तर जेव्हा ही मणक्यांची शस्त्रक्रिया होते तेव्हा पेशंट्सना ॲक्च्युली किती फरक पडतो? पेशंटना जास्तीत जास्त पेशंटना 100% फरक पडतो. अच्छा. फक्त एक विषय महत्त्वाचा आहे की पेशंट पॅरालिसिस व्हायच्या आधी आपल्या पर्यंत आले पाहिजे ओके. किंवा त्यांनी ऑपरेशनचा निर्णय घेतला पाहिजे. आज भीतीपोटीमुळे लोक चुकीची माहिती असल्यामुळे लोक निर्णय घेत नसल्यामुळे पेशंट पॅरालिसिस जवळ जातो किंवा पॅरालिसिस झाल्यानंतर आपल्याकडे अप्रोच करतो. ओके. मग त्यावेळी आपण जास्त काही सांगता येत नाही, कारण ज्यांची शिर तुटली असते त्यांची शिर जोडून चालत नाही. बरं. हे महत्त्वाचा विषय आहे. तर सर्व पेशंट ज्यांना पॅरालिसिस झालेलं नाहीये ते नक्की नीट होऊ शकतात. माझा ऑपरेशनच्या नंतरचा अनुभव दाखवण्याकरता मी अजून एक व्हिडिओ दाखवतो तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरता. नक्की सर, हा व्हिडिओ आपण बघणार आहोत. पण मंडळी, आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मणक्यांची शस्त्रक्रिया, समज आणि गैरसमज हा आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अवनीश गुप्ते. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण चर्चा केली होती की ऑपरेशन नंतर पेशंटला किती फरक पडतोय आणि हा फरक दाखवण्यासाठी आपल्याला एक व्हिडिओ आहे आपल्याकडे, तो बघूया हा व्हिडिओ. भावाचं ऑपरेशन, यांचं ऑपरेशन फक्त परवा दिवशी केलंय, हो की नाही? परवा दिवशी केलंय. 48 तास झालेले आणि ऑपरेशनच्या आधीची परिस्थिती, नंतरची परिस्थिती. आपण कुठले सर? कसं वाटतं आपल्याला? एकदम वाटतं. तुम्हाला आधी कोणी सांगितलं हॉस्पिटल बाबतीत? किती लोक झाले तुमचे? आमच्या इथे वडगाव रसाईमधून जवळजवळ 25-30 लोकांचे ऑपरेशन झाले. डोळं झाकून मी हात. तुम्ही त्यांना ते आमच्याकडे झाले ऑपरेशन? हा, डायरेक्ट तुमच्याकडे डोळं Okay झाकून झाले. हॉस्पिटलला सांगितलं इथे ऍडमिट. तुम्ही आले ऍडमिट करून घेतलं. ते 25-30 पेशंट तुम्हाला भेटले शिरूर साईडचे, ते सगळं क्लिअर झाले? सगळे क्लिअर झाले. सगळे कामं करायला लागले? सगळे काय काय काम करतात ते? ट्रॅक्टर आणतात, नांगर आणतात, कोणी सर्व्हिसला आहेत, कोणी शेती करतात, सर्व कामं करतात. त्यांनी सांगितलं तुम्ही ह्या हॉस्पिटलमधून जायचं. ह्या भावाला 1% ही शंका किंवा तिथे बघा, भावाला 1% शंका किंवा भीती नव्हती ऑपरेशनाची. कारण 25-30 पेशंट त्यांचे गावीकडचे पाहून आले होते आणि ते सगळे काम करतात, म्हणजे शेती करतात, ट्रॅक्टर चालवतात, सगळं काम करतात. त्यांना कुणाला काही त्रास नाहीये, मणकेचंही नाही, गोळी सुद्धा खात नाही. आता तुमचं परवा दिवशी ऑपरेशन झालं, म्हणजे येताना झोपून आलो आणि मी ऑपरेशन झाले 15 मिनिटात चालायला लागलो. तिकडे बघून बोला. जिम मध्ये मला येताना झोपून आणलं होतं. ऑपरेशन झाल्यानंतर मी 15 मिनिटात चालायला लागलो. काहीच वाटत नाही. परवा दिवशी त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. हे भाऊ काय झालेले आहेत, कारण त्यांचं परिस्थिती अशी होती, माझ्या ओपीटीला आले, बसता पण येत नव्हता, डायरेक्ट झोपून जायचे, बसवायचे पटकन झोपून जायचे, त्यांना बॅलन्स पण करता येत नव्हता, उभंच राहता येत नव्हतं. उभं राहता येत नव्हतं, पायाचा तोल जात होता, पायाला ठणका लागत होता, शिर पूर्ण चमकत होती आणि ठणकत होती, पाय बधीर झाला होता. काय कारणामुळे? कोणता पाय बधीर झाला होता आपला? डावा. म्हणजे आता बोलणं झाला, शिकवलं, ते मागची शिर दुखत होती, तेच ते राहिली पूर्ण राहील. तुम्ही आता ऑपरेशन करून 15 मिनिटात फिरायला लागले. तर इथे बघू.
15 मिनिटात तुम्ही फिरायला लागले हा. तर तुम्ही किती फिरतात आता परवापासून किती फिरले लय फिरलो तरी? 3 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत फिरत होतो आणि आता बी गोळ्या खाल्ल्या थोडी झोप आली तरी झोपपर्यंत फिरत राहतो सारखा आणि लगेच तुम्ही बरं झाले लगेच आनंदी आहेत का आनंदी एकदम आनंदी. बसा आपलं नाव सांगा लक्ष्मण चालूकडे छान साहेब वय किती आपलं 45. वहिनींचं ऑपरेशन काही सांगायचे मोठं काम नाही सेम ऑपरेशन आहे नाव सांगा कुठले सांगा संगीता गवळी कुठलं? नाशिक. नाशिक वरून आलेले आहेत ऑपरेशन तुमचे 3 दिवस झाले आणि सिम्पल ऑपरेशन काय नवीन सांगायचं नाही यांच्यासारखा त्रास ऑपरेशन केलं कसं वाटतंय छान वाटतंय. किती मिनिटात चालायला लागले ऑपरेशन करून 15-20 मिनिटं. हे पेशंट खोटा नाही म्हणत आम्ही काय त्यांना पैसे दिले नाही की चांगलं बोला ते खरं जे म्हणतात मी 4 डॉक्टरकडे गेले कोणीच कुठलाच डॉक्टर गॅरंटी देत नव्हता की ऑपरेशन सक्सेस होईल. 4 नाही 4000 सांगणार नाही गॅरंटी कारण जगातला एकमेव ठिकाण आहे आमचं मोठ्याने सांगतो मी टीव्हीवर सांगतो जगातला एकमेव ठिकाण आहे जिथे गॅरंटी मिळते अमेरिकेपर्यंत कोणी गॅरंटी देऊ शकत नाही म्हणून मी आम्ही म्हणतो हायवेच्या प्रवासावरती धोका होऊ शकतो पण ऑपरेशन मध्ये गॅरंटी नक्कीच आत्ताच आपण काही रुग्णांचे अनुभव ऐकले. सर आता आपण बघितलं की व्हिडिओमध्ये की अनेक रुग्णांनी असं सांगितलं की ऑपरेशन झालं आहे आणि त्यांना खूप फरक पडलेला आहे. तर ह्याबद्दल काय सांगाल तुम्ही वेगवेगळे अनुभव तुमचे? आमचं म्हणणं आहे की पेशंट आलं व्यवस्थित जर निदान करून घेतलं आणि खरोखर त्यांना ऑपरेशनची गरज असेल तर मी त्यांना सांगतो शुभेच्छा टेन्शन काय नाही तुम्ही बरे होणार. दुसरा काय झालं नाही त्याला फक्त मणक्याची शस्त्रक्रिया करायची एवढं सांगतो बाकी काय सांगत नाही मी त्यांना. बरं आणि त्यांना काही टेन्शन मी देत नाही की अपंगत होऊ शकता झोपून राहिली जायची वेळ येऊ शकते बघा तुम्ही ठरवा असं आमच्याकडे काय बोलणं सांगितलं जात नाही. बरोबर. मगाशी तुम्ही म्हणालात की हे जे ऑपरेशन आहे हे वेळीच करून घेणं खूप महत्त्वाचं असतं तर त्याबद्दल काय सांगाल? वेळेवर नाही केलं तर पॅरालिसिस होऊ शकतो म्हणजे शिर तुटली शकते. स्पायनल कॉर्ड जे आपली शिर आहेत ते महत्त्वाचे शिर आहे अजूनही त्याच्यावरती प्रयोग चालू आहे पण त्याच्यावरती कुठेही जगातला अशी गॅरंटी सारखी सक्सेस मिळाली नाही की आपण जोडून चालू शकतो पेशंट परत. जे पेशंट आजपर्यंत सर्वांना माहिती आहे खेडेगावच्या लोकांना पण माहिती आहे शहरातल्या लोकांना पण माहिती आहे जे झोपून गेले ते कायमचे झोपून गेले ते पुन्हा चालत नाही. तर ऑपरेशन जर करायची वेळ आली तर ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे आणि फक्त गोळ्या औषध खाऊन ट्रॅक्शन घेऊन झोपून किंवा काहीतरी आयुर्वेदिक ट्रीटमेंट करीत राहून काही फायदा होत नाही. निदान झालं आणि ऑपरेशनची गरज असेल तर ताबडतोब केले पाहिजे पण पॅरालिसिस व्हायच्या आधी पॅरालिसिस झाल्यानंतर निर्णय घेतल्यामुळे काही होत नाही. मग त्याच्यानंतर आपण काही करू शकत नाही ऑल ओव्हर वर्ल्ड जगातला कुठेही ट्रीटमेंट नाही आहे टोटल पॅरालिसिस हात पायाला झाली तर बरं जगातला कुठेही नाही आहे. आज खूप दुःख आहे मला सांगताना की कुठेही पॅरालिसिसवर ट्रीटमेंट नाही आहे आणि मी परत सांगतो ज्यांना पॅरालिसिस झाली त्यांना ते फिरत राहतात की काय होईल आणि खरं काय होत नाही. ते पैसे खर्च करत राहतात डॉक्टर बदलत राहतात की काहीतरी होईल मग इकडे जाणार तिकडे जाणार आमच्याकडेही येतात आम्ही त्यांना क्लिअर कट स्पष्ट सांगतो की पॅरालिसिस झाल्यानंतर काहीच नाही. ओके. म्हणजे जी ऑपरेशनची स्टेज असते तिथंच आणि ताबडतोब ऑपरेशन करून घेणं खूप आवश्यक असतं. सर ऑपरेशनसाठी काही पूर्वतयारी लागते का पेशंट्सना? पूर्वतयारी म्हणजे प्रिपरेशन नॉर्मल प्रिपरेशन लागते म्हणजे रक्त लगेच चेक करतो आणि मग ऑपरेशन ठरवू शकतो आपण काय. ओके. आणि साधारण किती दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं? 4 ते 5 दिवस. 4 ते 5 दिवस डिपेंड्स म्हणजे काय कोणाचे कॉम्प्लिकेट ऑपरेशन आहे कोणाचं सिम्पल आहे नॉर्मली 4 ते 5 दिवस 5-6 दिवस पकडा मॅक्सिमम. ओके. सर मगाशी आपण जो पहिला व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये ज्यांचं ऑपरेशन झालं होतं त्या वयस्कर बाई होत्या. तर वयस्कर लोकांमध्ये जेव्हा आपण ऑपरेशन करतो तर तेव्हा काही वेगळी काळजी तुम्हाला घ्यावी लागते? स्पेशल काळजी खूप काय नाही म्हणणार मी. पेशंटचं फिटनेस तरुण असो किंवा वयस्कर आम्हाला घ्यास लागते म्हणजे थोडक्यात फिजिशियन फिटनेस हृदयाचा फिटनेस कार्डिओलॉजी फिटनेस आणि तिसरं आहे एनास्थेटिस्ट फिटनेस म्हणजे भूलतज्ञ येऊन पाहतात. ते 3 माणसांनी सांगितलं पेशंट फिट आहे तर 4था नंबर आमचा की मी ऑपरेशन करू शकतो. तर हे 3 पॉईंट आहे तरुणमध्ये लागतात आणि म्हातारे पेशंटमध्ये सुद्धा लागतात. ही फिटनेस झाल्याशिवाय आम्ही घेत नाही ऑपरेशन करता. तर जे पेशंट फिट आहे त्यांना ऑपरेशन करायला काही टेन्शन नाही. फक्त मला एक्स्ट्रा कॅल्शियम द्यावा लागतो वयस्कर पेशंटांमध्ये. अच्छा. ते एक्स्ट्रा आहे किंवा काहीतरी त्यांचे प्री रिक्विजिटिंग आधीपासून डायबिटीज बीपी आहे त्याची काळजी घ्यावी लागते. विशेष ऑपरेशन करताना माझे स्टेप्स खूप काय बदलत नाही. ओके. तसं नाही आहे की वयस्कर पेशंटला पॅरालिसिस होणार तरुण पेशंटला पॅरालिसिस नाही होणार की या व्यात करायचे ह्या व्यात नाही करायचे असा काही विषय नाही आमच्याकडे. बरं. तर त्या उत्तर देण्याकरता माझ्याकडे एक अजून व्हिडिओ आहे वयस्कर पेशंट जे आधी पहिले दाखवलं होते पेशंट वयस्कर तसं त्यासारखे एक वयस्कर पेशंट माझ्याकडे आहे जे खूप आनंदी आहेत आणि ते काय म्हणतात ते आपण बघू व्हिडिओमध्ये.
नक्कीच सर. खरं तर वयस्कर पेशंट्सची रिॲक्शन कशी असते ऑपरेशनला हे आपण बघणार आहोत. पण आत्ता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. विश्रांतीनंतर आपण बघणार आहोत हा व्हिडिओ. पाहत रहा साम संजीवनी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे मणक्यांची शस्त्रक्रिया, समज आणि गैरसमज. आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर अवनीश गुप्ते. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक असा प्रश्न होता की जे वयस्कर पेशंट असतात तर त्यांच्यामध्ये ऑपरेशन कशा पद्धतीने होतं आणि त्यांना कसा फरक पडतो, या संबंधात एक व्हिडिओ आपल्याकडे आहे, तो बघूया. काय का हे पण तरुण पेशंट आहे आपले. तरुण काय म्हणतो नाही, खरं गमतची काय गोष्ट नाही. तरुण म्हणजे आमच्यासाठी तरुण कोण, जे खंबीर आहे, बिंदास आहे. हे बिंदास पेशंट, वय 76. आपला वय किती काका? 73. बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, ह्यांचं पण त्रास होणार. माझं नाव तुकाराम मोहल्ली जुमाळ, वय वर्ष 73, राहणार कुंजीरवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मला गेल्या 7-8 महिन्यापासून कमरेचा त्रास होता, पाठ दुखत होती आणि मणके दुखायचे आणि काही वेळेला असं ओढू बसलं किंवा पाया बसलं तर बधीर व्हायची पाठ आणि पुठ्ठा आणि कंबर. ऑपरेशन किती दिवस झाले? ऑपरेशन झाले 4 दिवस. 4 झाले. ऑपरेशनच्या आधी आणि नंतर किती फरक वाटला आपल्याला? ऑपरेशनच्या आधी आणि नंतर किती फरक वाटला? म्हणजे मी ऑपरेशनच्या आधी चालायला लागलो तर फक्त एक 10-20 फूट गेलो की त्रास व्हायचे. पूर्ण वाकून जायचो, म्हणजे चालताच येत नसतं. आणि आता असं प्रत्येक वेळेला 10-20 फूट जायचं, सरळ व्हायचं आणि पुन्हा चालायला लागायचं. आता? पण त्यावेळेला इतका त्रास होता. आता मी एका वेळेला साधारणपणे 300 ते 400 फूट चालू शकतो. अरे बाबा, व्हेरी गुड, छान छान. आणि वाटतंय आणि सरळ झाली. आणि सरळ झालो. सरळ झालो. मला सरळ उभं राहता येत नव्हतं. काका जेव्हा ओपीडीला आले होते, मला समजावून सांगायचंय की काका असे आले होते, असे त्यांचे खूप शिर दबली होती इथे आणि पायाला ठणका होता. काकांना खूप फरक आहे. नक्कीच. म्हणजे पेशंट तरुण असो किंवा वयस्कर, पण वेळेत आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ऑपरेशन करणं हे खूप गरजेचं असतं. सर, मगाशी पण आपला खरं तर विषय झाला की वेळेत ऑपरेशन होणं हे खूप महत्त्वाचं असतं, तर त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सांगा. बघा काय की जर वेळेवर ऑपरेशन नाही केलं तर एकतर पेशंट खरंच करत राहतो आणि शेवटी पॅरालिसिसमध्ये ते बदलून जातो. आणि एकदा पॅरालिसिस झालं, फूट ड्रॉप झाला तर काही लोकांचं म्हणजे अवघड आहे, रिकवर करणं अवघड आहे. आणि रिकव्हरी झाली, फरक पडला, ते नशीब. तर तिथे काय गॅरंटी सारखं आम्ही देऊ शकत नाही, जगातला कोणी देत नाही. प्रयत्न करू शकतो पण गॅरंटी सारखं काय नसतं. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे त्याच्यावरती पेशंटचा पायाला वीकनेस झाला होता, पाय कमजोर झाला होता आणि तो सुदैवाने रिकवर झाला, बरं झाला, पेशंटच्या नशीब. पण त्याच्यावरती मी गॅरंटी दिली नव्हती. ऑपरेशन मध्ये त्रास वाढणार नाही त्याची गॅरंटी दिली होती माझ्याकडनं ऑपरेशन मध्ये. पण पेशंट आधी पंजा कमजोर झाला होता, तो रिकवर झाला, तो पेशंटचा नशीब. आणि बरेचसे पेशंट स्वतःमध्ये बरेचसे पेशंट ज्यांचे पंजे फूट ड्रॉप जे झालेलं असतं ते रिकवर करतात. तर मी एक सेम व्हिडिओ आणलाय कारण ते भरपूर लोकांना व्हिडिओ समजून बऱ्यापैकी चांगला माहिती होईल, त्यासाठी मी एक व्हिडिओ दाखवायचे मला, सेम टू सेम तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. ओके. बरोबर फास्ट चालू दाखवायचं. लोकांना कळलं पाहिजे ऑपरेशन झालंच नाही. हो, नाही तर लोकांना काय माहितीये की ऑपरेशन करून पेशंट चालत नाही, जेवढं चालतं तेवढं पण चालता येत नाही. 15-20 मिनिटात अर्धा तासात पेशंट चालू शकतो. तिथे आधी चालता येत नव्हता, दुखत होता, ते दुखणी विसरले आपण. सर्वात महत्वाचं बरं झालं, हा महत्वाचा विषय नुसतं हे नाहीये. ऑपरेशनच्या आधी आपल्याला माहिती होतं कसा, ऑपरेशनच्या आधी सांगितलं गेलं होतं, गॅरंटी दिली होती की तुम्ही बरे होणार. गॅरंटी म्हणजे कॉम्प्लिकेशन, दुष्परिणाम होणारच नाही, हात पायाला पॅरालिसिस होणारच नाही. ऑपरेशन संबंधित आहे भावाचं ऑपरेशन, हे आहे ऑपरेशन कमरेचं आहे, मणकेचा. यांचं ऑपरेशन तुम्ही सांगा भाऊ, इकडे तुम्ही नाव सांगा कुठले, कारण मला थोडं समजावून सांगायचं. याच्यामध्ये निरोप आहे लोकांसाठी की ऑपरेशन वेळेवर का केले पाहिजे आणि ऑपरेशन वेळेवर नाही केलं तर काय होऊ शकतो. रामदास प्रकाश चोरुमले, माळेगाव, बारामती. मी 2 महिने पूर्ण झोपूनच होतो आणि इथं आणलं तेव्हा पूर्ण खांद्यावर हात टाकल्याशिवाय मला चालायचं येत नव्हतं. इथं आल्यावर सरांनी ऑपरेशनचं सांगितलं
ऑपरेशन. त्यांचा तोल जातो. तोल म्हणजे समजलं ना, ह्यांचा पाय कमजोर झाला होता, पायाचे पोटऱ्या सुद्धा गळून गेले होते, खोबा कमजोर, गुडघा कमजोर, घोटा कमजोर आणि बोटा कमजोर, पाय वरती जात नव्हता, पायाची झाली होती पॅरालिसिस, पाय पूर्ण हलतच नव्हता. ती पंजावर खाली होत नव्हता. हा अंगठा तर सरळ होतच नव्हता, जमीनच सोडत नव्हता. कसं वाटतंय? आता बरं. किती झालं ऑपरेशन करून? 1.5 महिने. 1.5 महिना. आता 1.5 महिन्यात मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही उशिरा केलं ऑपरेशन, तुम्ही वेळेवर केलं पाहिजे होतं. ऑपरेशन जर वेळेवर नाही केला तर ह्या प्रकार होऊ की होत नाही. ऑपरेशन करून पायाच्या ठणकणं लगेच बरं होतं, पण पॅरालिसिस कव्हर होईल याची गॅरंटी नसते. तर आमचं मत आहे किंवा आमचं म्हणणं आहे की ह्या एवढ्या उशिरापर्यंत थांबायचं नाही. हे तरुण आहेत, एक केस सुद्धा आता पांढरा झालेला नाहीये. जरी झोपून राहिला असतं पेशंट तर ह्यांच्या आणि यांच्या कुटुंबाचा लय अवघड झालं असतं. कुटुंबाचं मीच माझ्यावर डिपेंड आहे, घरी कोण नाही बघा. आणि 2 महिन्यापासून झोपून होते. 2 महिन्यापासून झोपून होते. ऑपरेशन करून लगेच अर्धा तासात चालायला लागले. पायाचा डावा पाय कमजोर पडला होता, पॅरालिसिस सारखा झाला होता, ते पूर्ण कव्हर झाला. आणि किती चालतात आता तुम्ही बारामतीमध्ये? माळेगाव आहे, एक 2-3 किलोमीटर. पावसामुळे जास्त चालत नाही. मॅडम म्हणल्या जरा चिखलात जरा जपून, म्हणजे ऑपरेशन. तरी तुम्ही चालतात 3 किलोमीटर चालतात? 1.5 किलोमीटर. दीड त्रास काही होत नाही, दुखत नाही, शिर दुखत नाही, काही नाही, आनंदी आहेत. खरंच म्हणजे कोणतीही वैद्यकीय ट्रीटमेंट असो ती वेळेत घेणं आणि वेळेत करणं हे खूप आवश्यक आहे. सर आता जसं त्या पेशंटनी सांगितलं की त्यांना खूप फरक पडलेला आहे, म्हणजे थोडंसं त्यांना उशीर झाला होता ऑपरेशनमध्ये पण तरीही त्यांना रिकवर झालेलं आहे. नशीब ओके. नशीबवान म्हणायचे. आम्ही सांगतो नशिबावर फक्त टाकू नका. तुम्ही सर्वात पहिले की निदान करा झालेलं काय आहे. MRI ची गरज आहे तर MRI करा. नुसत्या एक्सरेवरती निदान शक्यतो होत नाही. नुसत्या गोळ्या औषध खाऊन आपण पेनिंग कमी करू शकतो पण पॅरालिसिस टाळण्यात येत नाही. निदान झालं पाहिजे आणि शीर चोकअप असेल, दबली असेल तर शीर मोकळी करणं हाच एकमेव पर्याय. बरोबर आहे. असं तुम्ही आता म्हणालात की निदान होणं हे खूप गरजेचं आहे. तर बऱ्याचदा पेशंट्सना MRI करायला सांगितला जातो आणि मग पोस्टपोन MRI सांगितलं की ते बऱ्याचदा पोस्टपोन होतं पेशंट्सकडून. तर अशा पेशंटसाठी काय सांगाल तुम्ही? आम्ही आल्यावर 20% डिस्काउंट देतो. बरं. पेशंट म्हटलं आम्हाला सर मला घरी आम्ही आलेलं पहिलं मागणी तपासणी असल्यामुळे लोक करत नाही, मला माहिती आहे. पण आम्ही बाहेरगावी लोकांसाठी विशेष सोय दिलेली आहे की जे 4 व्हिजिट नंतर लोकांच्या ऑपरेशन किंवा त्याच्यावर खर्च ठरवतात ते 4 व्हिजिट नंतर, ते मी एका दिवशी करायचा प्रयत्न करतो. पेशंट सकाळी आलं, लगेच MRI एक्सरे करून घेतला, त्या दिवशी सेम डे अपॉइंटमेंट असो की नसो कसं तरी करून घ्यायचे त्याचा, आणि मग रिपोर्ट पण घ्यायचे. त्याच्यावरती फेर तपासणी त्या दिवशी करायची. त्याची फेर तपासणीची मी फी पण घेत नाही. परत बघतो सेम डे, त्यांना चर्चा करतो, एक्सप्लेन करतो. मग पाहिजे तर सेम टू सेम वॉर्डमध्ये ऍडमिट झाले पेशंटची गाठ घालून देतो. मग त्यांचा गैरसमज भीती सगळी निघून जाते आणि मग त्यांना एक CD छान देतो, तुम्ही घरी जाऊन दाखवा, आणि मग असं त्यांना समजावून सांगतो सगळं. म्हणजे एका दिवशी सगळं त्यांचा समाधान होऊ शकतो. पुण्यामध्ये आले की म्हणजे त्यांचा दिवस वेस्ट जात नाही, हा एक विषय. आणि दुसरा विषय की MRI पण त्याच दिवशी केला जातो. बरोबर आहे. म्हणजे जे निदान जे अतिशय महत्त्वाचं असतं ते पटकन जर झालं तर पुढच्या ज्या पायऱ्या आहेत, पुढे आपल्याला काय करायचं हे आपण लवकर ठरवू शकतो. मणक्यांच्या शस्त्रक्रियेबद्दल आणखी जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून, पण आत्ता थांबतोय एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण चर्चा करतोय तो विषय आहे मणक्यांची शस्त्रक्रिया, समज आणि गैरसमज. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अवनीश गुप्ते. सर, बऱ्याचदा असं होतं की पेशंट्सना मल्टिपल कंप्लेंट्स असतात, म्हणजे मान पण दुखत असते, कंबर पण दुखत असते, आणि बऱ्याचदा असं होतं की प्रॉब्लेम्स पण दोन्ही ठिकाणी असतो. तर मग अशी ही दोन्ही ऑपरेशन्स एकाच वेळी केली जाऊ शकतात का? एका वेळी शक्यतो फक्त आम्हीच करतो. बरं. बाकी लोक पहिले कमरेच्या करणार किंवा मानेच्या करणार, डिपेंड कुठे जास्त त्रास आहे. मग 2-3 महिन्याचे गॅप देणार, मग दुसरा करतात. अच्छा. आम्ही नुसतं मान आणि कंबर, आणि मी मान, पाठ, कंबर तिन्ही पण एका वेळी करतो. बरं. तर जर आणि तक्रारी तेच की कमरेसोबत पायाला त्रास आणि मानेसोबत हाताला त्रास, तर म्हणजे आणि MRI मध्ये सिद्ध करायचे की शीर चोकअप आहे. मग ते सिद्ध झाल्यानंतर मग दोन्ही ठिकाणीचं एका वेळी ऑपरेशन. मी एक व्हिडिओ दाखवतो एक लेडीजचा ज्यांचं दोन्ही ऑपरेशन एका वेळी झालेले. असे बरेचसे व्हिडिओ आहे माझ्याकडे, पण मी एवढं वेळ कमी असल्यामुळे दाखवू शकत नाही. तर मी एक व्हिडिओ आणला, ते दाखवतो. नक्कीच सर. मी सोलापूरची राजनंदा पाटील. वय माझं 45 वर्ष. मला झोपीमध्ये दोन्ही साईडला पण मुंग्या येत होत्या, कधी डाव्या अंगाला कधी उजव्या अंगाला.
कधी कधी तोंड पण वाकडं होत होतं. मग तुम्ही जे शक्य गोष्ट नाही ती अशक्य गोष्ट नाही ती शक्य करून दाखवली. मला विश्वास नव्हता की मी बरी होईन असं. मला पुढचं तर जिंदगीचं म्हणजे ह्याच्यातच लोळले असते मी असं वाटतंय. तुमचं खूप आभार मानते मी. तुम्ही चांगलं वाटतं तुम्हाला? आता मला चांगलं वाटतं. माझं पायाचं पण शिक्षण गेलं होतं, संडास लगेचं पण गेलं, ती पण आलं आता. डॉक्टर बोलले होते की कुठंच होणार नाही पोटाचं तुझं नीट, पण मानेच्या ऑपरेशनमुळे माझं पोट पण नीट झालं. ते कंट्रोल सगळं खाली गेलं होतं. हां, मी आता चांगली आहे तुमच्या कृपेमुळे. नाही देव कृपेमुळे आम्ही फक्त प्रयत्न केले. चालू दाखवा, चला रडू नका, भावुक होऊ नका, बराबर दाखवा. आनंदाची गोष्ट आहे, आज लोक आनंदी येते. हा चला बराबर चालून दाखवा, हात हालून दाखवा, व्यवस्थित कसं चालतात तुम्ही. राऊंड मध्ये चालत राहायचे. सर्व पेशंटना गॅरंटी दिली होती ऑपरेशनच्या आधी की पॅरालिसिस होणार नाही, आपल्या ऑपरेशनमुळे काही त्रास होणार नाही. खरं आहे खोटं आहे? गॅरंटी दिली होती. आपल्याला जसं सांगितलं तसा अनुभव मिळाला तुम्हाला इथे हॉस्पिटलमध्ये, आणि तुमचं टेन्शन सगळं गळून गेलं. 100% गळाला. नक्कीच. म्हणजे कधी कधी पेशंट्स अक्षरशः दुखण्याने हतबल झालेले असतात आणि जेव्हा हे दुखणं एका ऑपरेशन नंतर असं निघून जातं तेव्हा पेशंट्स भावूक होणं साहजिक आहे. सर, तुम्ही म्हणालात की मानेचं आणि कमरेचं एकत्र ऑपरेशन तुम्ही करता, तर अशा प्रकारे एकत्र ऑपरेशन केल्याने काही फायदे होतात का रुग्णाला? खूप फायदे होतात. पेशंटला एकदा ऑपरेशन थिएटरमध्ये गेलं, बाहेर आलं की मग पूर्ण बरं आहे. बरोबर. पेशंटला सेकंड ऑपरेशन करायचे, स्वतःवर टाकून बघायचे, म्हणजे विचारण्यापेक्षा स्वतःवर टाकू. माझं ऑपरेशन सेकंड टाइम करायचे, तर पहिले ऑपरेशन तर मला थोडा बरा वाटणारच नाही, मला अजून वेटिंग आहे की दुसरं ऑपरेशन करायचे, ते टेन्शन आहे. दुसरा, ऑपरेशन नंतर जे औषध भरणार, इंजेक्शन देणार, सलाईन देणार, ते दोन्ही ठिकाणी जाणार, मानेला कमरेला. तर ऑपरेशन त्याचा खर्च तर निम्म झाला. बरोबर. ऑपरेशन नंतर हॉस्पिटलमध्ये थांबायचे, त्याचा खर्च निम्म झाला, कारण निम्म वेळ थांबायचे. नातेवाईकांचा खर्च, सर्वांचा खर्च, परत परत यायचे, ॲडमिट व्हायचे, जाण्याचे खर्च, आणि त्याच्यासाठी पुढे तपासणी, ड्रेसिंग करणे किंवा जे काय असेल, तर सगळं खर्च निम्म झाला आणि धावपळ कमी झाली पेशंटची. खरं. सर्व प्रकारचे फायदे आहेत. एका वेळी संपूर्ण शिर मोकळी केली वरपासून खालपर्यंत. सर्वात चांगलं आहे आमचं म्हणणं. नक्की सर. म्हणजे पेशंटला खरं तर हा खूप मोठा दिलासा आहे की एकच ऑपरेशन होणार, म्हणजे 2दा किंवा 3दा ऑपरेशनसाठी जाण्यापेक्षा एकदा ऑपरेशन झालेलं पेशंटच्या दृष्टीने खूप चांगलं आहे आणि खर्चाच्या दृष्टीने देखील हे खूप चांगलं चांगलं, खूप फायदेशीर. सर, जेव्हा आपण मणक्यांची शस्त्रक्रिया म्हणतो तेव्हा त्यामध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया येतात, तर काही स्क्रू टाकण्याच्या वगैरे अशा शस्त्रक्रिया असतात की ज्या नॉर्मल शस्त्रक्रियेपेक्षा थोड्याशा किचकट किंवा अवघड अशा वाटू शकतात. तर ह्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या पण तुम्ही जो पहिला व्हिडिओ दाखवला होता, म्हणजे तुम्ही पेशंटशी बोलता बोलता सगळं ऑपरेशन चालू होतं, तर ह्या थोड्याशा किचकट शस्त्रक्रिया असतात, त्या देखील तशाच पद्धतीने केल्या जातात का? हो, आमचं म्हणणं आहे की ऑपरेशन अगदी साधा दुर्बीणने असो किंवा पूर्ण स्क्रूच्या असो, क्लिपच्या असो, तरी आपण संवाद घालता घालता, गप्पा मारता मारता ऑपरेशन करू शकतो. बरं. जागेला भूल देऊन, संपूर्ण भूल न देता. ओके. तर संपूर्ण भूलीचे दुष्परिणाम आहे. भूल नाही उतरली तर डेंजर होऊ शकतो पेशंटसाठी. जागेवर बधीर केला, पेशंटची जेव्हा संवाद घालतो तर पेशंटचा श्वास, हृदय, मेंदू, म्हणजे पेशंट शुद्धीवर असतो, सगळं चालू असतं. बरोबर. तर त्या पद्धतीने ऑपरेशन करून पेशंट सक्सेस होऊ शकतं. त्याच्यासाठी एक व्हिडिओ आणलाय ह्या प्रश्नाच्या सपोर्टिंगमध्ये, ते मला दाखवायचे. नक्कीच बघूया हा व्हिडिओ. ऑपरेशन करके 5 दिन हो गया, 5 दिन हो गया, कमर का ऑपरेशन किया. आपसे पहले आपके 2 रिलेटिव का ऑपरेशन हुआ है, वो अच्छा हो गया इसलिए आप आए ऑपरेशन करने का, और आपका बड़ा ऑपरेशन अच्छा हो गया है. अब इनके ऑपरेशन में क्या किया आहे, त्यांच्या ऑपरेशन मध्ये बघा काय केलं आहे. तर नीट बघितलं तर त्यांच्या मणकेमध्ये 4 मणकेमध्ये स्क्रू पडलेले आहेत. एवढी मोठी रॉड पडलेली आहे, नट बोल्ट टाईट केलेले आहेत. इथे बघा, ये रॉड आहे, ये स्क्रू पार्ट राखले आतमध्ये मणक्यामध्ये. ये साइडने काढला फोटो है, पुढून काढलेला फोटो है. कैसा लगता है आपको? अच्छा लगता है. ऑपरेशन करके कितना पहले तकलीफ क्या था और बाद में तकलीफ? पहले पैर नहीं उठा सकती थी, खड़ी नहीं रह सकती थी, चल नहीं सकती थी, बैठ नहीं सकती थी, बहुत दर्द होता था. कब से होता था आपको? वो 2 साल से. 2 साल. आपका उम्र कितना है? 56. 56. अब कैसा लगता है आपको? अब अच्छा लगता है. ऑपरेशन के कितनी जल्दी आप चलने को गए?
आधा घंटे, ऑपरेशन के बाद आधा घंटे से 30 मिनट के अंदर आप चलने लगे, लग रहा है। अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग तो रहा आपको लगता है कि मणके का ऑपरेशन हो गया, घबराने वाली बात है? है। नहीं नहीं, कोई आपको घबराहट ऑपरेशन के नहीं। समय कोई तकलीफ हुआ या कोई ऐसा बात लगी? कुछ नहीं हुआ, अच्छा लगा। अच्छा लगा. त्यांचे एक नातेवाईक आहेत, त्यांचा इंटरव्ह्यू डायरेक्ट करू आपण पहिले. हे पण इथे बसले आहेत. त्यांचं 1 महिन्यापूर्वी ऑपरेशन झालं. त्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे मौशीने तयारी केली ऑपरेशनाची. त्यांचं डबल ऑपरेशन आहे, मानेचं आणि कमरेचं एका वेळी केलेलं ऑपरेशन आहे. आपको कैसा लगता है? अच्छा लग रहा है. कितना अच्छा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. आपका है ती इथे राहिला, वानवडीमध्ये राहिला. तर अच्छा लगता है आपको? दोनों ऑपरेशन अच्छे लगे आपको? आपने बोला कौन को कर लो? अहमदाबाद से बोला. बोलो. मैं सुरेश परमार पुणे वानवड़ी में रहता हूँ. ये मेरी इसका 9 महीने से तकलीफ थी बहुत. मैं मतलब दवाई करवाए, ठीक नहीं हो रहा था. मेरा फ्रेंड था बॉम्बे से, उसका कॉल आया था, बोले आपके पुणे में है हॉस्पिटल, विनायक हॉस्पिटल करके. तो बोला आप वहाँ पे जाके बताओ. तो फिर हमने यहाँ पे आके बताया. तो उसके बाद फिर सोचा ऑपरेशन से पहले और ऑपरेशन के बाद में क्या फर्क लगता है? पहले तकलीफ नहीं थी और बाद में पहले बहुत तकलीफ थी उनको. पैर उठा ही नहीं सकती थी वो, और चलने में बहुत तकलीफ हो रही थी, और पूरा पैर में और हाथ में मुंगियाँ आ रही थी उसको. तो फिर हमने सोचा अभी दोनों ऑपरेशन करने के बाद कैसा लगा? ना अभी 100% मतलब ओके एकदम. पेशेंट ही नहीं है पेशेंट अभी थोड़े दिनों में 2 महीने में दोनों पट्टे फेंकने वाले हैं इनके. एकदम ओके. 3 महीने में पट्टा निकाल देते हैं. फिर मैंने ये मेरी सिस्टर मतलब उनकी बड़ी बहन, ओके, इनकी आपकी बड़ी बड़ी बहन बहन है. है. हाँ. तो उनको अहमदाबाद से फिर बुलाया, बोला आपका भी मतलब ऑपरेशन यहाँ पे ही करवा लेंगे. तो हम लोग ने पहले सोचा था कि राजकोट जाके करवाए गुजरात में. तो वहाँ से फ्रेंड का गारंटी वहाँ पर कोई नहीं देगा आपको? नहीं, गारंटी कोई नहीं दे रहा था. यहाँ पे आप 100% गारंटी था. तो हमने बोला यहाँ पे ही करवा लेंगे. राजकोट क्यों जाएंगे? हाँ. राजकोट पास में होगा तो भी गारंटी दिया तो चलेगा, फिर तो नहीं नहीं. नहीं. दोनों चल के एक साथ चल के देखो. चलूंगा. व्हेरी गुड. चलूंगा. मणक्यांच्या ज्या शस्त्रक्रिया असतात त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया वेगवेगळ्या रुग्णांनी केलेल्या त्यांचे अनुभव आपण जाणून घेतलेत. पण तरीही एक भीती हा एक फॅक्टर असतो. त्या भीतीचं काय करायचं हे जाणून घेणार आहोत विश्रांतीनंतर. आत्ता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मणक्यांची शस्त्रक्रिया, समज आणि गैरसमज ह्या विषयावर आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ते डॉक्टर अवनीश गुप्ते. सर, तुम्ही मगाशी बरेच व्हिडिओज दाखवले आणि त्यामध्ये सगळ्या पेशंट्सनी सांगितलं की त्यांना खूप बरं वाटतंय सर्जरी झाल्यानंतर. पण हे सर्जरी झाल्यानंतर सर्जरी जेव्हा व्हायची असते तर तेव्हा पेशंटच्या मनात खूप भीती असते की काय होईल पुढे. तर ह्या भीतीचं काय करायचं, काय सांगाल तुम्ही? बघा, आत्ता जेवढे मी व्हिडिओ दाखवले ते भीती कमी करण्यासाठी खूप आहेत ॲक्च्युली. त्यांना अजून व्हिडिओ बघायचे असतील तर त्यांना समजा एक पेशंट म्हणाला की मला 1000 व्हिडिओ दाखवा, तुम्ही त्यांना 1000 दाखवू शकतो. बरं. एक म्हणाला की मला जास्त, समजा त्याने म्हणाला की मला घरी बसून बघायची इच्छा आहे, तर माझं नाव जर टाईप केलं यूट्यूबवरती डॉक्टर अवनीश गुप्ते तरी खूप व्हिडिओज ते घरी बसून बघू शकतात. मराठीत व्हिडिओ पण आहे भरपूर, ते सगळं ते पाहू शकतात. डबल ऑपरेशन, ट्रिपल ऑपरेशन, सिंगल ऑपरेशन, स्क्रू प्लेटचे ऑपरेशन, सर्व प्रकारचे तिथे ऑलरेडी लोडेड आहेत. ते तिथे गुगलवर पाहू शकतात, इंटरनेटवरती पाहू शकतात. तरी जर अजून भीती कमी करायची असेल तर, किंवा लोकांची भीती काय कारणामुळे कमी होते आमच्याकडे, कारण तिथे आता मला एक नोटीस बोर्ड दाखवायचे. ते नोटीस बोर्ड जरी दाखवलं तर तिथे ऑलरेडी माझ्या ओपीडीमध्ये नोटीस बोर्ड आहे ऑलरेडी. पेशंट आतमध्ये नंतर येतो, नंतर दाखवतो. पहिले आम्ही आव्हान लिहिलेलं आहे. लोक तोंडी गॅरंटी देत नाही, सांगत नाही, आम्ही छापून दिलेली गॅरंटी दे की आजपर्यंत एक सुद्धा मणकेची शस्त्रक्रिया फेल झाली नाही. कोणत्याही शस्त्रक्रियामुळे जीवाला धोका किंवा पॅरालिसिस झालं नाही. हे शब्द किंवा हा वाक्य, हा सेंटेन्स जगामध्ये एकमेव ठिकाणी आमच्या तिथे ऑलरेडी छापून ठेवलेलं आहे. म्हणजे धोका नाही आहे खरं. व्यवस्थित सर्जरी केली तर नक्कीच चांगल्या पद्धतीने पेशंट बरा होऊ शकतो, असं म्हणजे सर्वांना आव्हान आहे. सर्व सर्जांना मी सांगतो इथे बसून. दुसरा विषय की एक वेबसाईट आहे आमची, जर लोकांना इंग्लिशमध्ये बघायची असेल, स्पाइन्स स्पेशलिस्ट पुणे.com, www.spinespecialistpune.com. ते पहिलं पान जर उघडलं तर समोर लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये 100% सक्सेस इन स्पाइन सर्जरी, म्हणजे 100% सक्सेस स्पाइन सर्जरीमध्ये आहे. दिस इज द ओनली क्लिनिक वेअर 0 कॉम्प्लिकेशन टिल डेट. म्हणजे आजपर्यंत
कोणत्या पेशंटला पॅरालिसिस किंवा जीवाला धोका झाला नाहीये, खाली लिहिलेला आहे. नॉट अ सिंगल पेशंट हॅज लाईफ रिस्क ऑफ पॅरालिसिस ड्यू टू सर्जरी. म्हणजे ऑपरेशनमुळे आमच्यामुळे धक्का बसल्यामुळे शिर तुटली नाही किंवा पेशंट चालू शकला नाही. आधी पॅरालिसिस घेऊन आला तो वेगळा विषय आहे, पण जे पॅरालिसिस झालं नाहीये, फक्त वेदनामुळे आलेला आहे की थोडाफार पाय कमजोर आहे, ते नीट होऊ शकतं आमच्याकडे, असं आमचं म्हणणं आहे. आणि जर हे सगळं दाखवून, एवढे व्हिडिओज दाखवून किंवा पेशंटांची गाठ घालून देऊन, जे आवली आता ज्यांना भीती आहे ते उद्या आज येऊ शकतात, कालचे पेशंट बघू शकतात, परवाचे तिन्ही पेशंट बघू शकतात, त्यांना बोलू शकतात बरं झाले की नाही. बरोबर. त्यांना ऑपरेशन करून संध्याकाळच्या पेशंटला 24 तास पण झाले नाही, पेशंट बरं झालेले आहेत. त्यांना जाऊन पाहिलं पाहिजे, त्यांच्याशी बोलले पाहिजे आणि संवाद घालून ते ऑलरेडी सॅटिस्फाईड झाले पाहिजे. आणि हे सगळं करून जर पेशंट सॅटिस्फाईड होत नसेल, त्यांना भीती त्यांची कमी होत नसेल, तर माझं म्हणणं आहे की त्यांना ऑपरेशन करायची इच्छा नाही आहे, त्यांना बरं व्हायची इच्छा नाही आहे, तेव्हा आपण त्यांना सोडू देतो. मी त्यांच्या मागे मी पडू शकत नाही. म्हणजे पेशंट जेव्हा पूर्ण कन्व्हिन्स झालेला असतो तेव्हाच तुम्ही ऑपरेशन करता. बेसिकली कन्व्हिन्स आम्हाला जास्त करायची गरज नाही पडत. आम्ही दाखवतो, एव्हिडन्सेस दाखवतो. ओके. आम्ही बोलणार 100% तुम्ही बरे होणार असं सगळं डॉक्टर म्हणणार, मे बी बिझनेस अँगल असेल, असं नाही. प्रत्येक पेशंटना त्यांच्या डॉक्टरांना विचारायचे अधिकार आहे, सर माझ्यासारखे पेशंट तुमच्याकडे किती बरे झालेले आहेत ते दाखवा मला. बरोबर आहे. आणि त्यांना बोलल्याशिवाय, त्यांच्या घरी जाऊन भेटल्याशिवाय, फोनवर बोलल्याशिवाय त्यांनी ऑपरेशनसाठी तयारी नाही केली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे कुठे असो, माझ्याकडे असो, कुठे असो, पेशंटची मनाची तयारी असणं ऑपरेशनला जाण्याआधी ही खूप महत्वाची आहे. नक्कीच सर. आपल्याकडे खरं तर वेळ कमी उरलेला आहे, तर थोडक्यात आम्हाला विनायक हॉस्पिटलबद्दल अगदी थोडक्यात सांगा. विनायक हॉस्पिटल आमचं एकमेव महाराष्ट्रातील स्पाईन सेंटर आहे. आपण महाराष्ट्रात कुठे फिरलो तरी फक्त स्पाईनवरती कन्सन्ट्रेट कोणी डॉक्टर करत नाही. म्हणजे सार्वजनिक हॉस्पिटल आहे तिथे स्पाईनची शस्त्रक्रिया चालू आहे, पण बाकी शस्त्रक्रिया पण चालू आहे. बरेचसे डॉक्टर तिकडे येतात, करून जातात, मोठे मोठे हॉस्पिटल आहे. पण विशेषतः स्पाईनवरती कोणाकडे एवढी गर्दी किंवा एवढे पेशंट्स नाही आहे जेवढे आपण करू शकतो, जे आपण विनायक हॉस्पिटलला करत असतो. त्याच्या कारणे आम्ही एक स्पाईन असं डिपार्टमेंट आहे जिथे खरं फोकस करणं खूप गरजेचं असतं. जिथे आपण फोकस सर्जरी, फोकस टाइम वेळेवर नाही केलं, त्यांना अटेन्शन नाही दिलं, लक्ष दिलं नाही, तर पेशंटचे एवढे रिझल्ट येऊ शकत नाही जे आपण 100%वर चालतोय. बरेचसे मोठे मोठे ठिकाणी मोठे मोठे सेंटर्स आहे जे मॅक्सिमम गॅरंटी 60-65% पर्यंत देतात, त्याच्या पुढे कोणी देत नाही. दिल्लीला एक मोठा हॉस्पिटल 70% देतात मॅक्सिमम, त्याचे 70%च्या पुढे कोणी देत नाही. आम्ही 100%वर काम करतो, 99%वर काम करत नाही. आमचं म्हणणं आहे गॅरंटी शब्द जे आहे ऍक्च्युअली चुकीचं आहे वैद्यकीय क्षेत्रात. आम्ही गॅरंटी काय देतो, कारण आजपर्यंत कोणाला कॉम्प्लिकेशन, दुष्परिणाम झालेले नाही, म्हणून आम्ही या पद्धतीने गॅरंटी देतो. नक्कीच सर. आणि मला वाटतं की हा जो मुद्दा आहे हा पेशंटसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. दर्शक हो, आज खरं तर वेळ आपली संपत आलेली आहे, त्यामुळे सर तुमचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तर आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया साम संजीवनीच्या नवीन भागात नवीन विषयासह. साम संजीवनी पहा, आरोग्य संपन्न रहा. नमस्कार.